जनतेच्या समस्या आणि गारहाणी मांडणाऱ्या कवीचा पक्ष कायम सर्वसामान्य रसिकांचाच असावा असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांनी व्यक्त केले. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलन अध्यक्षा डॉक्टर अश्विनी धोंगडे, आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महापौर चंचला कोदरे, ज्येष्ठ चित्रकार सुहास बौलकर, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, अभय बारटक्के यावेळी उपस्थित होते. फ.मु. शिंदे म्हणाले, राजकारणापासून आज कोणीही दूर राहू शकत नाही. प्रत्येकजण कोणत्या तरी विचारसरणीशी बांधलेला असतो. कवी कोणत्या पक्षाचा असतो हे नक्की सांगता येत नाही. जनतेच्या समस्या आणि गाऱ्हाणी मांडणाऱ्या कवींचा पक्ष कायम सर्वसामान्य रसिकांचाच असावा असे मत व्यक्त करून ते म्हणाले, स्वराज्य मिळाले तरी आजही सर्वसामान्य माणूस समस्यांशी संघर्ष करत आहे. त्यामुळे स्वराज्य मिळून तरी काय साध्य झाले हा प्रश्न अनित्तरित आहे. त्यांच्या समस्या आणि गाऱ्हाणी मांडणाऱ्या साहित्यिकांनी कोणत्याही पक्षापेक्षा रयतेच्या पक्षात असावे असेही ते म्हणाले. त्यामुळे मी एक छोटीशी कविता आपल्या समोर ठेवतो या निमित्तानं संवाद साधता यावा म्हणून. खरं तर आमचाही वावर कवीचा नक्की कोणता पक्ष हेच लक्षात येत नाही कोणाच्या, पण आम्ही सांगितलं की कवीचा हा रयतेचाच पक्ष असतो. सामान्य माणसाची सुखदुःख तो सांगत असतो. याच्या पलीकडे आणि रयतेचा पक्षाघात होऊ नये किंवा कुणी करू नये म्हणूनही कवीनं जागरूक असलं पाहिजे असं म्हणतात. त्याच्यामुळे पण तरीसुद्धा किती विलासराव देशमुखांचं आमच्यावर प्रेम होतं, आमच्या मोठ्या साहेबांचं तर मी विद्यार्थी होतो तेव्हापासूनचं प्रेम आहे. त्याच्यामुळे हे राष्ट्रीय आहेत का राष्ट्रवादी आहेत हेच कळत नाही म्हणे. मला विचारलं एकदा की तुम्ही राष्ट्रीय का राष्ट्रवादी आहोत, ते म्हटलं बाजूला ठेवा, माझी बायको गुजराती असल्यामुळे मी सौराष्ट्रवादी आहे. सौराष्ट्रवादी इथे आहेत, मीही शिंदे आहे. पूर्वी आमची भाऊकीमध्ये भांडणं असायची, पण आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर भाऊकीला धरून राहिलं पाहिजे. फार वर्षानंतर लक्षात आलं आमच्या. दुसरी गोष्ट अशी की भावाभावासारखे आम्ही असल्यामुळे मला एक प्रश्न असा विचारला की पारतंत्र्याच्या तुलनेत स्वातंत्र्यामध्ये जुळी लेकरं व्हायचं प्रमाण का वाढलं? तुम्ही म्हटलं मी काही डॉक्टर नाही, वैद्यकीय कारण नाही सांगू शकत, परंतु राजकीय कारण सांगू शकतो की स्वातंत्र्यामध्ये जुळी लेकरं व्हायचं कारण काय. तर म्हटलं तुम्हाला जवळजवळ 65-66 वर्ष झाली स्वातंत्र्याला, तुमच्या आणि आमच्या जी गोष्ट लक्षात आली नाही ती जन्म घेऊ इच्छिणाऱ्या त्या जीवांच्या लक्षात आलेली आहे की देशामध्ये इतकी बिकट परिस्थिती आहे की एकट्या दुकट्यानं जाणं बरं नाही, म्हणून येतात. म्हणून आम्ही दोघं शिंदे इकडे उपस्थित असतो, एकाला भागत नाही. शशिकांत शिंदे म्हणाले, विविध मार्गांनी तरुणांच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होत असताना साहित्यिकांनी त्यांच्यावर सकारात्मक संस्कार केले पाहिजेत. डॉक्टर अश्विनी घोंगडे म्हणाल्या, विविध क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान वाढत असले तरी साहित्य क्षेत्रात आजही त्यांना झगडावे लागत आहे. चूल आणि मूल याबाहेर महिलांना जग नाही, ही ग्रामीण भागातील मानसिकता बदलण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केले. हिंदकेसरी अमोल बराटे आणि गिनीज बुकमध्ये नोंद झालेले महादेव भुजबळ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.